चला, झाली ही पूर्ण भिंत आणि देवाकडची थोडीशी बाजू जी आहे ती रंगून घेतलेली आहे. कलर पण संपलेला आहे. म्हणजे आपले यूट्यूबचे तर व्हिडिओ बनवताना तर काही एवढं नाही, आता छान जरा थोडंफार तर छान दिसत आहे की नाही. तसंही काही ते राहणार नाही मला माहिती, कारण तेलाने सगळे डाग पडणारच आहे. आणि बघा हा बाहेरचा, आणि अशा पद्धतीने सर्वच्या सर्व एका दिवसात मी सर्व कलर देऊन झालेले आहे आपल्या घराला. तर कसं वाटतंय? सकाळचे वाजले आहे 5 आणि अर्धा तास माझा कलरच तयार करायचं काम चालू होतं. यामध्ये होता कलर असा, मग तो मिक्स करून मी केला इतका. आता हा कलर द्यायचा आहे या घराला. आधी चेक करून पाहायचं बरोबर आहे का एवढा. हे वेगळं वाटतं. पहाटेचे 4 वाजले होते आणि नेहमीप्रमाणे कोकीच्या कुहुकुने जाग आली होती. तर सर्व आवरून सावरून मग मी आले आणि रंगकाम देण्याचा विचार केला अगदी पहाटे. का बरं, तर दिवसभर इतकं कडक ऊन, ते पत्रा इतका गरम झालेला असतो आणि त्यामध्ये जर रंगकाम द्यायचं ठरवलं म्हटल्यावर शक्यच होणार नाही. म्हणून पहाटेचा तो गारवा निदान सुखद वाटेल. आणि एकतर काम, आणि एवढंही काम करत असताना ना इतका घाम चालू होता ना विचारायला सोय नाही. वरून फॅन पण चालू होता, दारं उघडे होते, खिडक्या उघड्या होत्या. आणि इकडं मी म्हटलं की आता एक भिंतीपुरता रंग राहिलेला होता, म्हटलं तो प्रथम देऊन टाकूया. आता हा रंग कुठला, तर हा रंग होता अक्काच्या त्यांच्या घरातला. त्यांनी रंग दिला होता, मग उरलेला रंग माझ्याकडे आला. मग आता त्यांच्या म्हणजे हा बेडरूम खोलीमधला हा रंग होता आणि वरच्या खोलीला दिलेला हा गुलाबी रंग. आता हा मी आणखीन जर प्रायमर मारला असता तर हा आणखीन फिक्का झाला असता आणि हा जो पहिला कलर जो लावलेला आहे त्याच पद्धतीने आला असता. पण म्हटलं की जाऊ दे, आता एक भिंत वेगळी दिसत असली तरी काही हरकत नाही, पण ती प्लेन होऊन जाईल. आणि त्या उद्देशाने मग मी तो कलर अगदी मारला, पण तो झाला अबोली रंगाचा. कलर देत असताना असं वाटलंच नाही हा खूप गडद रंगाचा होऊन जाईल इतर भिंतीपेक्षा. पण नंतर मग वाटलं की जो पांढरा कलर होता तो आणखीन मिक्स करायला लागत होता, म्हणजे दुसरी पण भिंत झाली असती. ठरवलं तर आहे एका घरापुरता आजच्या आज जेवढा होईल तेवढा देऊन टाकूया. नंतर मग बघूया पुढचा कलर, कारण पुढचा म्हणजे राहिलेला आहे हिरवा आणि तो मला द्यायचा आहे किचनमध्ये. तो पण अर्थात तयार करावा लागेल. आणि त्याच्यानंतर मग बाहेरचा पण मी रंग आणलेला आहे, म्हणजे त्यांचा उरलेला होता तो चॉकलेटी, तो पण मला चुलीपाशी द्यायचा आहे. आणि दुसरा आहे मोरपंखी, अगदी फिक्का मोरपंखी पण नाही, तो जरा फिक्कट पोपटी आहे. तर मग तो बघू म्हटलं आता कुठं द्यायचा. तसे दारांना कलर झालेले आहेच आपल्या, आणि शिवाय खिडक्यांना पण रंग दिलेला आहे. आता राहिलेलं आहे गज वगैरे जे खिडक्यांचे, त्यांचं बघू आता त्याचं काय करायचं. जर कलर त्यांच्याकडं उरलेला असेल तर देऊया, नाही तर अर्थात पाहता येईल नंतर. आता म्हणाल एवढे पहाटे उठून रंग द्यायचं एवढं काय काम. तर एकतर तुम्हाला सांगितलं की दिवसभर कडक ऊन असतं आणि पत्रा गरम होतं, त्याच्यामुळं घरात अजिबात थांबवतच नाही. मी आंब्याच्या झाडाखालीच म्हणजे खाट टाकून दिवसभर बसलेली असते. आणि दुसरं कारण म्हणजे जे रंगवाले आहे त्यांनी त्यांचं जे सामान आहे रंगाचं, म्हणजे ब्रश वगैरे, पुन्हा हे बादल्या, हे घेऊन जाणार आहे. आणि ते म्हटले की आम्ही दुसऱ्या दिवशी घेऊन जातो, म्हणजे मग आजच्या आज माझा हा कलर झाला पाहिजे, किंवा संध्याकाळपर्यंत माझे हे सर्व जे ठरवलेले आहे कलर द्यायचे ते सर्व काम झालं पाहिजे. म्हणून मग ही सर्व माझी घाई चाललेली होती. तर ह्याच घाईघाईने मी काय करत होते, दरवाज्यांना रंग दिला होता. त्यावेळेस मग मला काय म्हटले होते ते मालक, की तुम्ही असं करा की आमचे सगळे रंग काम जे आहे ते होऊ द्या आणि जे उरलेले रंग आहेत ना ते तुमच्याजवळ ठेवा. आणि ब्रश वगैरे जे काय आहे ना, तर 1 महिन्याने मी काय करेन ते ब्रश वगैरे घेऊन जाईन. मग 1 महिन्यामध्ये तुमचं सर्व रंगकाम होऊन जाईल म्हणेन, आणि मग घेऊन जाईन सावकाश. आपलं काही म्हणे आपण काही लांब राहत नाही म्हणे, आपण इथंच राहतो 10 किलोमीटर दूर. पण मी विचार केला त्यांनाही अडचण नको, म्हणून मग ही लवकर घाई. चला, झाली ही पूर्ण भिंत आणि देवाकडची थोडीशी बाजू जी आहे ती रंगून घेतलेली आहे. कलर पण संपलेला आहे.
आता वाजले आहे सकाळचे 5:30. आता घेते ब्रश. इतका मारला आहे म्हटलं ओट्याच्या खाली होईन तेवढं. आता चालू आहे. तर पूर्वीचा रंगासारखा मी थोडासा बनवलेला आहे. तर निदान म्हटलं ते स्वयंपाक आपला व्हिडिओ राहतात, ते व्हिडिओसाठी ठीक आहे. असं ओट्याचा तरी ओट्यापर्यंत तरी आपण हे करून घ्यावं म्हणून चालू आहे. आता काही ठिकाणी ब्रश मारावा लागेल, मला ब्रश घ्यावा लागेल. दिसत नाही आहे ना. आता हे किचनचा ओटा म्हणजे खिडकीजवळचा पूर्ण भाग. इथं काय सारखं ते तेल उडून उडून ती भिंत खराब झालेली आणि मी दर दिवाळीला ती घासणीने घासत होते, त्याच्यामुळं तो अर्थात तो रंग निघून गेलेला. तर मी म्हटलं की चला हा जो भाग आहे ना, हा पूर्ण जेवढा बराचसा उरलेला होता, मग एका भिंतीपुरता होता, तर हा एवढा आपण देऊन टाकूया. तर अगदी बरोबर डिक्ट तसाच कलर, पूर्वीसारखाच कलर केलेला आहे, हिरवा बघा. तर हे पहा, हा पूर्ण असा झालेला आहे. ह्या भिंतीचा जिथं जिथं आहे ना कलर निघून गेलेला होता, इथंच निघून गेला होता जास्त करून, कारण मी प्रत्येकच फरची घासताना ही घासायची आणि त्याच्यामुळंच तो गेलेला. आता कलर संपलेला आहे, इथपर्यंत झालेला आहे. एवढा मी घेतला लावून. तर कसं दिसतंय आता हे, म्हणजे आपले यूट्यूबचे तर व्हिडिओ बनवताना तर काही एवढं नाही, आता छान जरा थोडंफार तर छान दिसन हे की नाही. तसंही काही ते राहणार नाही मला माहिती आहे, कारण तेलाने सगळे डाग पडणारच आहे, तेलाचे सारे डाग पडणार आहे. कारण ते जी खिडकी ना, ते खिडकीलाच पडलेली आहे आता, ती इथून मागं आता केलेले ते. चला आता बाकीचा कलर बघूया आणि आता आवरून घेते, खूप पसारा पडलेला आहे. चला इकडचा आता पूर्ण कलर झालेला आहे, इकडं पण कसा बसा तरी दिलेला आहे. आणि आता घासत आहे मी हा ओटा, कारण आता बस झालं. इकडं काही व्यवस्थित आला नाही, खूप वेळा हात दिला, पण तरी पण ते आता त्याचं काय म्हणतात पुट्टीच गेलेली आहे, त्याच्यामुळं ते कलर काही त्याच्यावर काही खूप काही बसलेला नाही आहे. थोडं थोडंसं काळं दिसतं आहे, असं पण पहिल्यापेक्षा छान दिसत आहे. आणि आता आहे ना ओटा घासून घेते. इकडचं घेतलं धुवून, तर पाहिलं कलर जातो आहे का काय, पण नाही गेला. आता हे सगळं सामान वगैरे मला ठेवून द्यायचं आहे त्याच्यामुळं. आणि आता खूप कंटाळा आला आहे, सारे सकाळपासून मी कलर मारते. ही भिंत झाली आहे आणि इकडची ही एक भिंत, ही एवढी भिंत, म्हणजे देवाचा कडचा पण भाग झालेला आहे आणि हा पण भाग झालेला आहे. तर आता इथे मी हा किती नाही म्हटलं तर ब्रशनी म्हणा किंवा काही म्हणा, ते कलर उडलाच जातो. लवकर घेतला कारण म्हणजे बरं, घासणीने घासावं लागेल. हॉलमध्ये किती रंग झाला हा विचारायला सोय नाही, कारण असं वाटू राहिलं आहे तिथं कोणी होळीच खेळून गेलं आहे का, पूर्ण घरभर तो रंग आहे. आता तीसुद्धा मला पूर्ण खोली घासायची आहे, पण प्रथम म्हणजे सर्वात गरज आहे हे किचन, कारण नेमकी रंग दिलेला आहे मी तो ओट्यापाशीच आणि ओट्याच्या खालीच दिलेला आहे, त्याच्यामुळं मग हे पहिलं साफ करावंच लागणार आहे. आणि सुरुवातीला तर आता हा ओटा नेहमी मी आता घासणीनेच घासत असते. तर मी प्रथम पाहिलं रंग निघतो आहे का साध्या पाण्याने, तर काही रंग निघाला नाही. तर मग आता हा जो रंग आहे तो असा यानेच निघत आहे, ब्रशनीच, पण तोही लवकर निघत नव्हता. इतके हात दुखत होते माझे ना तो काढून काढून. पण म्हटलं की कसं आहे, आत्ताच ताजा कलर दिला आहे, म्हटलं लगेच निघून जाईन, या उद्देशाने मग मी पटकन ते सर्व स्वच्छ केलं. चला जिथं जेवढा रंग सांडलेला आहे तेवढं सगळं स्वच्छ करून टाकलेलं आहे. तर म्हटलं यावेळी कपडे खराब झाले, तेव्हाही कपडे खराब झाले. आता वाजले 9:30. हो आता स्वयंपाकाचं काहीतरी करूया असंच. आणि आता म्हटलं आहे चुली कशी कलर द्यायचा आहे मला, तर देऊया म्हटलं. तर आता तेवढा हात दिला आहे, एवढा हात दिला आहे, तर अजून देते. हॉलमधली एक भिंत, किचनमधली एक भिंत, सर्वांना समान न्याय आलेला आहे. मग आता चूल रुसली, बाई तू माझ्या चुलीवर नेहमी फोडणी करते
भाजी करते आणि मग मला का तू वगळलं गं. तर म्हटलं चला हिला पण आपण सजूया, म्हणून तिची पण का होईना तिच्याकडचा जो भाग आहे अर्धा तो सजून टाकूया, म्हणजे एक कलर मस्तपैकी मारूया आणि पुढं पाहूया त्याला छानपैकी असा पेंटिंग पण करूया. तर असं आहे, दरवाजे झाले, खिडक्या झाल्या, खिडक्यांना रंग झाले आणि एक एक प्रत्येक खोलीला पण रंग झालेला आहे आणि एक बाहेरचा पण झालेला आहे. तर चला सर्व आता घर पण हसत आहे, खुश झालेलं आहे. फूल नाही पण फुलाची पाकळी का होईना आपल्याला इनी खुश केलेलं आहे. चला आता चला चुलीजवळ असा कलर झालेला आहे आणि अजून इकडं पण द्यायचा आहे. आता तो नंतर देईन, कारण तोच रंग देता देता मला जवळजवळ 10 वाजले होते आणि मी ते सर्व ठेवून दिलं आणि मी सर्व आवरलं, घर बीर सर्व आवरलं, जेवण केलं. जेवण काय मी पोहे करून खाल्ले आणि दुपारी इथं ह्याला रंग द्यायला सुरुवात केली. तर म्हटलं हा भागसुद्धा काय करू, मस्तपैकी रंगून टाकू. हा होता पोपटी रंग, तर अगदी फिक्का होता. तर किचनमधला जर राहिला असता ना आणखीन, तर मग तो रंग मी इथं दिला असता, म्हणजे मग पहिल्याच रंगासारखा हा रंग झाला असता. पण असो दुसरा रंग म्हणजे थोडासा आता हा अर्धा अर्धा भाग अगदी वेगळाच दिसणार आहे. अर्धी बाजू बाहेरची वेगळी आणि अर्धी बाजू चुलीकडची वेगळी. ठरवलं होतं, म्हटलं 2-4 दिवस लागन, पण एका दिवसातच हे सर्व काम झालं आणि अगदी हायसं वाटलं. तर बघा आता सर्व कलर तुम्हाला दाखवते. तर चला असा रंग देऊन टाकलेला आहे, कारण ते आता येतील ब्रश वगैरे त्यांचं सर्व सामान घ्यायला. तर म्हटलं आपल्यामुळं नको अडकून पडायला, तसं ते म्हटलं ते महिनाभर राहू दे तुमच्याकडं नंतर येऊ घ्यायला, पण नकोच म्हटलं. मग आता हे रंग देऊन झालेला आहे, तो झालेला आहे, थोडंसं मधीच असंही झालं आहे माझ्याकडं. आता याच्यावर पेंटिंग करायची, पण ते आता नंतर. तर चला मग आजचा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.